नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे। पण त्यासाठी शेतकरी बांधवांनी पीएम किसान योजनेची केवायसी केलेली असणे गरजेचे आहे। आता या केवायसीचं स्टेटस तुम्ही कसं चेक करणार, सोबतच तुमचा बेनिफिशियरी स्टेटस तुम्ही कसं चेक करू शकता आणि जो पीएम किसान योजनेचा जो हप्ता येणार आहे त्याची तारीख काय आहे, या सर्व गोष्टी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट्स या चॅनलवर वेळोवेळी येत असतात। हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा, त्यांना पण याच्याबद्दल माहिती मिळेल। चला तर व्हिडिओ मग सुरू करूया। तर मित्रांनो, आपण पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे। पीएम किसान योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे pmkisan.gov.in। या वेबसाईटवर आपण आलेलो आहे। आता आपण बघूयात की तारीख किती आहे इन्स्टॉलमेंट येण्याची। तर इथे इंग्लिश मध्ये लिहिलंय बघा, ऑनरेबल प्राइम मिनिस्टर विल रिलीज द 18th इन्स्टॉलमेंट ऑफ पीएम किसान स्कीम ऑन 5th ऑक्टोबर 2024। म्हणजे 18वा जो इन्स्टॉलमेंट आहे तो 5 ऑक्टोबर 2024 या दिवशी येणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर। तर पुढे बघा अजून काय म्हटलंय आपण, ई केवायसी इज मॅन्डेटरी ऑफ पीएम किसान रजिस्टर्ड फार्मर्स। म्हणजे पीएम किसान योजनेचे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ई केवायसी करणे हे गरजेचं आहे। ओटीपी बेस्ड ई केवायसी इज अवेलेबल ऑन पीएम किसान पोर्टल। म्हणजे जी ई केवायसी जर तुम्ही तुमची केली नसेल तर तुम्ही ओटीपी चा यूज करून तुमच्या आधार कार्डवर आधार लिंक मोबाईल नंबरवर जो ओटीपी येईल त्याचा यूज करून तुम्ही ई केवायसी करू शकता। तर आता आपण बघूयात की ई केवायसीचं स्टेटस तुमचं काय आहे। तर इथे तुम्ही जर बघत असाल तर उजव्या साईडला ऑप्शन आहे ई केवायसी। तर सिंपल तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ई केवायसी। ई केवायसी ऑप्शनवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे। तर माझा आधार नंबर इथे टाकतोय। आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सर्च बटनवर क्लिक करायचं आहे। सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, पॉपअप मेसेज येईल। त्यामध्ये असं लिहिलंय की ई केवायसी इज ऑलरेडी डन। जर तुमचा मेसेज आला की ई केवायसी इज ऑलरेडी डन, याचा अर्थ आहे की तुमची ई केवायसी ऑलरेडी झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारची ऍक्शन तुम्हाला तुमच्या साईडने अजून काही तुम्हाला घेण्याची गरज नाही। म्हणजे 18वा जो हप्ता आहे तो तुम्हाला येईल। पण इथे जर तुमची ई केवायसी पेंडिंग असेल तर लवकरात लवकर तुमची ई केवायसी तुम्ही करून घ्या, म्हणजे तुम्हाला पण 18वा हप्ता 5 ऑक्टोबर या दिवशी मिळणार आहे। तर त्यासोबतच मित्रांनो, तुम्हाला जर तुमचा बेनिफिशियरी स्टेटस चेक करायचा असेल तर बेनिफिशियरी स्टेटस ही ऑप्शन तुम्हाला ई केवायसीच्या ऑप्शनच्या खाली ऑप्शन दिसेल की नो युअर स्टेटस म्हणून। तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्ही नो युअर स्टेटस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता पीएम किसान योजनेसाठी तेव्हा तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळाला असेल आणि जर तो रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे नसेल तर तो रजिस्ट्रेशन नंबर बघण्यासाठी तुम्हाला एक लिंक देईल मी डिस्क्रिप्शन। तुम्हाला जर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर माहित नसेल तर तुम्ही आधार नंबर इथे टाकू शकता। आधार नंबर टाका, कॅप्चा टाका आणि गेट मोबाईलवर तुमचा जो ओटीपी येईल तो ओटीपी इथे टाका। तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर खाली दिसून जाईल। चला आपण मग मी इथे मोबाईल नंबर टाकतोय। मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला कॅप्चा फिल करायचा आहे। कॅप्चा मी टाकतो इथे। कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला गेट मोबाईल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। गेट मोबाईल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल 4 अंकाचा, तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे। ओटीपी टाकल्यानंतर गेट डिटेल्स या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। गेट डिटेल्स वर ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचं नाव हे 2 डिटेल्स तुम्हाला इथे दिसतील। तर हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे, तो ते कुठेतरी लिहून ठेवा हा रजिस्ट्रेशन नंबर, आणि भविष्यातही तुम्हाला कामात येईल हा भविष्य रजिस्ट्रेशन नंबर। त्यामुळे हा लिहून घ्या रजिस्ट्रेशन नंबर। आता हा रजिस्ट्रेशन नंबर मी कम्प्युटर स्क्रीनवर असल्यामुळे मी हा कॉपी केला इथून, आणि हा सेम रजिस्ट्रेशन नंबर आपण ज्या पाठीमागच्या लिंकवर होतो तिथे तुम्हाला हा नंबर टाकायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर मी इथे टाकला। त्यानंतर तुम्हाला तुमचा कॅप्चा टाकायचा आहे इथे। कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला गेट ओटीपी ह्या बटनवर क्लिक करायचं आहे। गेट ओटीपी या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल 4 अंकाचा। तर तो 4 अंकाचा ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे। ओटीपी आलाय मोबाईलवर माझा, मी ओटीपी टाकतोय।
OTP टाकल्यानंतर गेट डेटा ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही गेट डेटा या ऑप्शनवर क्लिक कराल ही अशी विंडो तुमच्या समोर येईल. त्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला दिसेल, रजिस्ट्रेशन तुम्ही कधी केलंय ते दिसेल, तुमचं नाव असेल, तुमचं गावाचा ॲड्रेस असेल आणि इथे खाली तुम्हाला काही स्टेटसेस दिसतील. FTO प्रोसेस्ड येस म्हणून आहे, ग्रीन टिक आहे. तर हे स्टेटसेस आहेत, इथे तुम्ही बघू शकतात. लँड सीडिंग येस आहे, eKYC स्टेटस ही येस आहे, म्हणजेच eKYC या अकाउंटची ऑलरेडी झालेली आहे आणि आता कुठल्याही प्रकारची अडचण नाही आपल्याला 18वा हप्ता PM किसान योजनेचा येण्यासाठी. तर मित्रांनो ही होती सर्व सविस्तर माहिती PM किसान योजनेची, छोटी इन्फॉर्मेशन आणि अपडेट्स पण होती. तर ही तुम्हाला मी सांगितली. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट्स या चॅनलवर वेळोवेळी येत असतात.